जय श्रीराम माऊली. आनंदी जीवनाचा प्रवास, रेखीमय प्रवास. जीवन जगताना आपल्या जीवनात ज्या समस्या येतात त्या समस्यांवर आपल्याला समोर कसं जायचं आहे हेच रेखीमध्ये सांगितलं जातं. आज रेखीत सांगितलं जाईल की दुसऱ्यांना माफ करायचं आहे. माफ का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, का महत्त्वाचं आहे हेच आपण जाणून घेऊया. आयुष्यात जीवन जगत असताना किती व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात ज्यांचा आपण राग करत असतो. सतत त्यांच्याविषयी आपल्या मनात नकारात्मक विचार असतात. कधी कुणी आपला अपमान करतात, कधी कुणी रागाने बोलतात आणि ते विचार सतत आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात. ते दिवस नाही, महिने नाही तर वर्षानुवर्षापर्यंत ते विचार आपल्या डोक्यात फिरत असतात. त्या विचारामध्ये राहू राहू आपलं शरीर हे रोगी होतं. सतत मानसिक त्रास होतो आणि आपली झोप न येणे, मानसिक त्रास होणे, शरीराला रोग होणे अशा अनेक समस्या या नकारात्मक विचारांमुळे आपल्यावर होतात. या नकारात्मक विचारांपासून आपल्याला दूर व्हायचंच आहे. जेव्हा आपण या नकारात्मक विचारांपासून दूर होतो तेव्हा आपलं शरीर हे आनंदी प्रवासाकडे जातं, आनंदी जीवनाच्या प्रवासाकडे जातं. शांती, प्रसन्नता आपल्यामध्ये निर्माण होत असते, जागृत होत असते. पण मग या जुन्या गोष्टी, या नकारात्मक गोष्टींपासून कसं मुक्त व्हायचं? कितीतरी जुन्या गोष्टी आहेत ज्या आपल्यामध्ये साठवलेल्या असतात. आपल्या विचारात, शरीरात 20-20, 30-30 वर्ष अगोदरच्या त्या जुन्या गोष्टी असतात ज्या नकारात्मक गोष्टी या विचारातून निघतच नसतात. आज त्या आपल्याला पूर्णपणे काढायच्या. कशा? तर या सर्वांना क्षमा करून, क्षमादान देऊन. आयुष्यामध्ये आपल्याला समोर जायचं असेल, आपल्या जीवनात प्रगती करायची असेल, एक आनंदाचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला या इतर असे असंख्य व्यक्तींना क्षमादान करायचंच आहे. जे जवळचेच असतात आपले, तरी आपण त्यांना क्षमा करू शकत नाही आणि सतत त्यांच्या विचाराने आपल्या जीवनामध्ये समस्या येतात. ज्या व्यक्तींनी आपल्याला दुःख दिलं असेल, त्रास दिला असेल, त्यांचा विचार करून आपण स्वतःशीच भांडत असतो. त्या व्यक्तीला कळतही नाही. तो व्यक्ती दुःख देतो, बोलतो आणि निघून जातो. पण आपण काय करतो तर स्वतःशीच भांडतो, स्वतःलाच त्रास देतो आणि आपल्या जीवनात समस्या निर्माण करत असतो. आज या अशा असंख्य व्यक्तींना आपल्याला माफ करायचं आहे आणि या सर्व जुन्या नकारात्मक गोष्टींना सुद्धा आपल्या विचारातून, आपल्या शरीरातून काढायचं आहे. एक छान जीवन जगण्यासाठी आपल्याला या लोकांना माफ करणे फार आवश्यक आहे. कसं माफ करायचं? तर अगोदर स्वतःलाच सांगायचं आहे की मला या सर्वांना क्षमा करायचं आहे. जेव्हा आपण स्वतःशी सांगतो तेव्हाच आपल्या जीवनामध्ये ही एक शक्ती आपल्यात जागृत होत असते. जेव्हा जेव्हा या नकारात्मक लोकांचा आपल्याला विचार येत असतो, त्यांची आठवण येत असते, तेव्हा तेव्हा त्यांना मनातून शांतपणे आशीर्वाद द्यायचा की यांच्या जीवनात त्यांना सुख, शांती, आनंद मिळावा, यांना जीवनाचा आनंदाचा प्रवास मिळावा. तुम्ही त्या लोकांना जसं जसं आशीर्वाद देत जाल तसं तसं तुमच्या जीवनात प्रगती होईल आणि या नकारात्मक व्यक्तींपासून आपण काय तर मुक्त होणार. दुसऱ्यांपासून मुक्त होणे, त्या नकारात्मक समस्यांपासून, विचारापासून मुक्त होणे म्हणजे काय तर त्यांना माफ करणे आणि माफ केल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या घराला स्वच्छ करतो, स्वच्छ केल्यानंतरच घरात लक्ष्मीचा वास येतो, त्या घरात आनंद वाटतो, प्रसन्नता वाटतो. त्याच प्रकारे या शरीरालाही आपल्याला स्वच्छ करणे फार महत्त्वाचे. आणि शरीराला स्वच्छ करणे म्हणजे काय तर हे नकारात्मक लोक जे आपल्याला राग देतात, द्वेष देतात, अपमान करतात, या सर्वांना माफ करणे. या सर्वांना माफ केल्यानंतरच आपलं मन हे अगदी आनंदी होतं, प्रसन्न होतं. यांना माफ करणे फार आवश्यक आहे. करून बघा, हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा. ज्या लोकांपासून आपल्याला त्रास होत आहे त्या लोकांना माफ करा आणि मोकळं करा. त्यांना जेव्हा आपण माफ करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील नकारात्मक भावना ही कमी होत असते आणि आपल्या जीवनात एक सकारात्मकता येते, एक स्थिरता येते, एक आनंद येतो आणि आपण शांतीचा मार्गावर मिळतो. जीवनात आपली प्रगती करायची असेल तर अशा असंख्य लोकांना तुम्हाला माफ करावंच लागेल. समोरचं जीवन आपल्याला आनंदाचं जगच आहे. त्यासाठी भूतकाळातील ज्या घटना असेल, जी वेळ असेल, जी परिस्थिती असेल, या सर्वांना आपल्याला माफ करायचं आहे आणि आनंदी जीवनाचा एक सुंदर प्रवास सुरू करायचा आहे. आपल्या स्वतःच्या मनाने, आनंदाने या सर्वांना आनंदाचा, प्रेमाचा, शांतीचा एक आशीर्वाद द्यायचा आणि आपण समोर निघायचं. माफ करण्याची हीच एक पद्धत आहे की प्रत्येकाला तुम्हाला माफ करावंच लागेल. जशी जशी तुम्ही प्रत्येकाला माफ कराल
तसं तसं ते तुमच्या आयुष्यातून, तुमच्या डोक्यातून निघून जाईल आणि तुमच्या शरीरातली ती नकारात्मक भावनासुद्धा निघेल आणि एक सकारात्मक भावना येईल. जेव्हा सकारात्मक भावना आपल्या शरीरात येत असते, सकारात्मक विचार येतात, आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्या जीवनात आपल्याकडे आनंदच येतो, सकारात्मकताच येते आणि आपल्या जीवनातील समस्या ज्या निर्माण झाल्या आहेत त्या दूर होतात. आपल्याला एक चांगल्या जीवनाचा मार्ग मिळतो. या चांगल्या जीवनाच्या मार्गासाठी आपल्याला या असंख्य नकारात्मक लोकांना डिलीट करणंच आहे. चला, हा प्रवास आपण सुरू करूया आणि सर्वांना माफ करूया. स्वतःशीच ठरवायचं आहे, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. एक छान जीवन, एक सुंदर जीवन मला जगायचं आहे आणि त्यासाठी या सर्व नकारात्मक लोकांना आपल्या जीवनातून नष्ट करायचं आहे. त्यांना माफ करायचं आहे, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि स्वतःमध्ये एक आनंद, एक प्रसन्नता आणायची आहे. हेच माऊली रेखी परिवारात शिकवलं जाते की कशाप्रकारे या लोकांना माफ करायचं, माफ कशाप्रकारे करायचं, कसं त्यांना आशीर्वाद द्यायचं, कशी ही शक्ती, ही जागृती स्वतःमध्ये निर्माण करायची आणि स्वतःला आरोग्य संपन्न करायचं, स्वतःच्या जीवनात प्रगती करायची, आपल्या जीवनातील समस्या, अडचणी दूर करायच्या, आपल्या परिवारातील अडचणी दूर करायच्या. अशा व्यक्ती जर आपल्या परिवारातीलच असेल तर मग काय करायचं, कसं त्यांना या समस्यांपासून मुक्त करायचं, हे माऊली रेखी परिवारामध्ये शिकवलं जातं. नक्की तुम्ही माऊली रेखी परिवाराशी जुळा आणि आनंदाचा हा प्रवास सुरू करा. सर्वांना एक आनंदी जीवन जगायचंच आहे, हे स्वतःशी ठरवा आणि आपल्या जीवनात आनंद आणा. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम.